नमस्कार. दोन मेमरी लेन या मालिकेतील हा 25वा म्हणजे रौप्य महोत्सवी भाग आणि म्हणून मी विशेष एक आयुष्यात कायम आठवण राहील अशी आठवण आपल्याशी शेअर करणार आहे. भारतातल्या औद्योगिक जगतामधलं सर्वात मोठं नाव आजचं, ज्यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे आणि असं नाव म्हणजे रतन टाटा. चिरमुले ट्रस्टची पुनर्रचना म्हणजे IDBIमध्ये मर्ज झाल्यानंतर करण्यात आली आणि तेव्हा होडावडेकर म्हणून जे IDBIचे अधिकारी इन्चार्ज होते त्यांनी सांगितलं की आम्हाला काही चिरमुले ट्रस्ट चालवण्यामध्ये IDBIला इंटरेस्ट नाही. तेव्हा नवीन ट्रस्टी नेमायचे आहेत आणि मला त्यांनी बोलून सांगितलं की तुम्ही ते ट्रस्टी व्हा म्हणून. आणि मी होकार दिला, कारण शेवटी चिरमुलांची जबाबदारी, मी चिरमुलांचं नाव, बँकेचं नाव त्या निमित्तानं राहिलं असतं म्हणून. आणि मग मी इतर आणखीन तिघांना विनंती केली. एकतर बँकेचे माजी चेअरमन PN जोशी, सातारचे आमदार तेव्हा छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि श्रीकांत जोशी जे मागे युनायटेडचे डायरेक्टर होते, त्यांनी मान दिली आणि 2009च्या अखेरपासून आम्ही सगळ्यांना काम बघायला सुरुवात केली. आणि महत्त्वाचं काम असं ठरवलं आम्ही की जो अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार आपण पूर्वी ट्रस्ट देत होता तो मध्ये बंद पडला होता, तो परत सुरू करूया आपण आणि अण्णासाहेबांचं नाव, चिरमुल्यांचं, अशा व्यक्तींना तो पुरस्कार देऊ की त्यांचं नाव सगळीकडे पोचेल म्हणून. त्याप्रमाणे 2010 सालचा पुरस्कार आम्ही यांना दिला, एकनाथ ठाकूरना. नंतर 11 सालचा पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकरांना दिला. पहिला पुरस्काराचं वितरण मुंबईतच झालं. दुसरा पुरस्कार साताऱ्यात आम्ही दिला. तिसऱ्या पुरस्काराने मी नारायण मूर्तींची निवड केली आणि अर्थात निवड केली म्हणण्यापेक्षा त्यांनी त्याला मान्यता दिली. तो सगळा तपशील मी सांगणार आहे आपल्याला. 2013च्या पुरस्काराकरता नारायण मूर्तींच्या अंदर कुठलं नाव असं तर रतन टाटांचं नाव आमच्या नजरेसमोर आलं. अर्थात कधी आपण त्यांची ओळख व्हायचे कारणच नाही आपल्याला सामान्य माणसाला. आणि त्यांचं बायोडेटा आपण जर बघितला तर कुठलाही पुरस्कार त्यांनी स्वीकारलेला, म्हणजे वेगवेगळ्या विद्यापीठांचे पुरस्कार स्वीकारले वगैरे ते सगळं आहे, पण असा एखाद्या ट्रस्टचा पुरस्कार त्यांनी स्वीकारल्याची कुठेही नोंद नव्हती. पण तरीही धारिष्ट्य करून आपण विचारावं असं आम्ही ट्रस्टींनी ठरवलं आणि माझ्यावरती आमच्या सहकारी ट्रस्टींनी जबाबदारी दिली. मुख्य प्रश्न होता संपर्क तरी कसा करायचा. माझे एक मित्र योगेश जोशी, टाटा टिस्कोमध्येच आहेत, ते मोठ्या पदावरती, त्यांना मी संपर्क केला आणि म्हणलं असं असं आमची कल्पना आहे. ते म्हणले अहो टाटासाहेब पुरस्कार स्वीकारत नाहीत कुठले, तुम्हाला माहीत नाही का. म्हणून आम्हाला माहिती आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाची माहिती आहे, पण अण्णासाहेब चिरमुल्यांचं एक वेगळं कार्य आहे ना, आम्हाला असं त्यांना विनंती करायची आहे, बघूया स्वीकारतात का. प्रयत्न करायला काय आपल्याला हरकत आहे. मग त्यांनी आम्हाला त्यांचा पत्ता दिला आणि मग आम्ही त्या मेल ID वरती त्यांना एक पत्र पाठवलं. मी मुद्दाम हा सगळा पत्रावर वाचून दाखवणार आहे आणि भेटीची हे सांगणार आहे, कारण थोडा हा एपिसोड लांबला किंवा 2 भागात करायला लागला तरी चालेल. माणसं किती रुजू व्यक्तिमत्वाची असतात, जितकी मोठी तितकी नम्र, तितकी साधी, याचा तो प्रत्यय देणार आहे. आम्ही त्यांना 1 जानेवारी 2014ला पत्र पाठवलं. नेहमीसारखंच पत्र होतं आमच्या ट्रस्टचं की असा असा पुरस्कार आम्ही देऊ इच्छितो. त्यामध्ये चिरमुले ट्रस्टची सगळी माहिती दिली ती, पूर्वी पुरस्कार कोणाकोणाला दिले ती माहिती दिली ती, आणि नंतर असा उल्लेख केला होता की का आम्ही आपल्याला देऊ इच्छितो यासंबंधी. असा उल्लेख त्यामध्ये केला होता की The trustees of Annasaheb Chirmule Charitable Trust have unanimously decided to confer the Chirmule Puraskar for the year 2013 upon you for your commendable or invaluable contribution for the Indian industry. The nation is proud of your achievements. You have not only maintained the august tradition of Tatas, but have taken it to new heights. आणि त्यांनी पुरस्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती केली. We shall be grateful to you if you could kindly agree to accept the Puraskar and oblige us. We will be glad to organize a grand Puraskar function at Satara, and we want you to visit Satara, which is just near Mahabaleshwar. Satara is a historic place and a throne of Chhatrapati Shivaji Maharaj. We feel that such function in Satara will give an opportunity to Satarians to listen to your visionary thoughts. Satara is 100 kilometers from Pune and is on Pune-Bangalore highway. However, if it is very inconvenient to you, we can arrange it at Pune. However, we would like to host it at Satara without
stretching you. We sincerely hope you will agree to our request and accept the पुरस्कार. असं पत्र त्यांना लिहिलं, खाली मी सही केली आहे ट्रस्टी म्हणून आणि पाठवून दिलं. हे आमचं पत्र होतं 1 जानेवारीचं. ते पत्र मिळाल्यानंतर त्यांचं त्याच्यावरती उत्तर आलं. खरं तर अपेक्षा आम्हाला वाटत होती उत्तर ते येईल का नाही, कारण एवढा मोठा माणूस इतका बिझी आणि कुठल्याही मान सन्मानाची कधी अपेक्षा न केलेला. त्यांचं उत्तर आलं आणि 3 फेब्रुवारीचं पत्र आहे ते, 3 फेब्रुवारी 2014. डिअर मिस्टर गोडबोले, थँक यू फॉर युअर लेटर ऑफ January 1st which has arrived in my office today. I greatly appreciate the sentiments of the trustees of Annasaheb Chirmore Charitable Trust in deciding to bestow the Chirmore Puraskar on me. Thank you also for requesting me to accept the award at a grand function in Satara. I have always stayed away from large events as it is not something I enjoy doing. Also, extensive overseas travel scheduled in the coming months make it difficult for me to be in Satara. It would therefore be best if you could excuse me and deliver the award on someone who would be comfortable with such an exposure. This is a personal request which I hope you will understand. इतक्या साध्या आणि नम्र भाषेत त्यांचं उत्तर आलं. कारण आम्ही सातारकर म्हणून आपण प्रयत्न सोडायचा नाही. यात कुठेतरी अंधुक आशेचा किरण दिसतोय की त्यांना फंक्शन वगैरे नको. मग 10 फेब्रुवारीला मी पुढचं पत्र लिहिलं. रिस्पेक्टेड श्री रतन टाटा, वी आर इन रिसीट ऑफ युअर काइंड लेटर डेटेड 3 January 2014. Sir, we know your nature and surely understand the sentiments you have expressed about large events. We are requested for such an event at Satara only with a view to benefit the younger generation with your legendary presence and inspiring thoughts. However, our main desire behind conferring this Puraskar upon you is to appreciate the noble work you have done for the Indus country and express the gratitude. Arranging of a grand function was subsidiary. We, as per the principles of simplicity of late Sri W.G. Chirmole, are not publicity crazy at all. We therefore assure you that we will be very glad to confer it upon you in a small and cozy function in the presence of very selected elite few without large public gathering. We can arrange it in South Mumbai on a date, time and place convenient to you, sir. We therefore earnestly request you to reconsider and accept our request and oblige, thanking you in anticipation and with respects, Arun Godbole. हे पत्र पाठवलं मी 10 फेब्रुवारीला. त्यानंतर 10 फेब्रुवारीनंतर त्यांचं 13 फेब्रुवारीचं पत्र आहे. डिअर मिस्टर गोडबोले, थँक यू फॉर युअर लेटर ऑफ February 10th. I greatly appreciate your understanding and your desire to confer the Chirmore Puraskar on me at a small function in Mumbai. I am scheduled to be traveling through most of March but would be pleased to receive the award in my office thereafter. Please be in touch with my office to coordinate a mutually convenient date. म्हणजे आमचा निम्मी लढाई यशस्वी झाली. त्यांनी पुरस्कार स्वीकारायला मान्यता दिली टाटा साहेबांनी आणि फक्त सातारलाच आपण तो करूया असं वगैरे झालं. आता हे पत्र होतं 13 फेब्रुवारीचं. त्याला मी लगेच दुसऱ्या 20 फेब्रुवारीला उत्तर पाठवलं. रिस्पेक्टेड श्री रतन टाटा, आय एम थँकफुल फॉर युअर काइंड लेटर डेटेड 13th. We all are grateful to you for having accepted our request and agreed to receive Chirmore Puraskar. I will be in touch with your office and coordinate a mutually convenient date and time. As already communicated, we will fully adhere to your thoughts and hence seek your views on the following. थोडा आपलं म्हणजे अति उत्साहच होता की त्यांनाच विचारायचं काय तुमचं मत आहे या विषयावर. 1. We normally issue a press note declaring the Puraskar and state therein that it will be conferred at a later date. Should we follow this? 2. Our trust has 6 trustees who will be present for conferring the award. In addition, we wish to invite earlier recipients of Chirmore Puraskar who stay in Mumbai like Dr. Eknath Thakur, Dr. Anil Kakorkar and 2-3 eminent senior well-wishers of the trust. So also for the record of the trust, a photographer. We will certainly take care that the total number will not exceed 12 to 15.
I hope this will suit you, sir. I request you to kindly let me know so that I will proceed accordingly. Thanking you once again and with respect, yours sincerely, अरुण गोडबोले. आता हे पत्र होतं 20 फेब्रुवारीचं. 24 फेब्रुवारीला टाटांचं पत्र आलं, उत्तर लगेच उत्तर येतं. आणि प्रत्येक पत्रावरती रतन टाटा स्वतः सही करायचे. कुणीतरी PA त्यांच्या वतीने सही करतो असं अजिबात नसायचं. आणि अगदी साधं लेटर आहे, मी मुद्दाम आपल्याला दाखवू इच्छितो. February 24, Mumbai. Dear Mr. Gorwe, thank you for your letter of February 20th. I would be pleased to receive the group from the WG alias Annasaheb Chirumule Charitable Trust in my office on a mutually convenient date for conferring the award. Also, I have no objection to your issuing a press note declaring the conferment of the Puraskar on me. Thank you once again and with regards, yours sincerely, Ratan Tata. हे फेब्रुवारी 24चं पत्र आलं. नंतर आम्ही त्याप्रमाणे प्रेस नोट वगैरे इश्यू केली आणि त्या प्रेस नोटची कॉपी रतन टाटांना पाठवून दिली. वी आर एन्क्वायरी फॉर युअर इन्फॉर्मेशन त्यांच्या ऑफिसला पाठवली. द कॉपी ऑफ द रिलेटेड प्रेस नोट विच वॉज हँडेड ओव्हर टू व्हेरियस न्यूजपेपर्स. हे आहे पत्र 5 मार्चचं. 7 मार्चला त्यांना एक ब्रिटन सरकारचा पुरस्कार ब्रिटिश एम्पायरचा जाहीर झाला. त्याचं अभिनंदन मी पत्र लिहिलं. रिस्पेक्टेड श्री रतन टाटा, आय वॉज ग्लॅड टू रीड द न्यूज ऑफ युअर बीइंग ऑनर्ड विथ द GBE, द हायेस्ट ऑनर ऑफ द ब्रिटिश एम्पायर. इट इज अ व्हेरी befitting recognition of your great contribution in building Indo-British friendship. We all heartily congratulate you and eagerly look forward for your appointment for conferring चिरमुले अवॉर्ड. हे 7 मेचं पत्र आहे. 8 मेला 8 मेच्या तारखेचं त्यांचं उत्तर लगेच आलं. डिअर मिस्टर गोडबोले, थँक्यू फॉर युअर लेटर ऑफ April 20th. I appreciate the kind sentiments which you have expressed on the honor bestowed on me. Yours thanking with regards, yours sincerely, Ratan Tata. मोठी माणसं किती पर्टिक्युलर असतात. पण त्यांचं मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचा संबंध परदेशी दौरे चालू होते आणि त्यामुळं म्हणजे वेळ कुठंच मिळेना, त्यांच्या ऑफिसच्या संपर्कात होतो आम्ही. मग मी परत 21 नोव्हेंबरला त्यांना पत्र लिहिलं. रिस्पेक्टेड श्री रतन टाटा, आय ड्रॉ युअर काइंड अटेन्शन टू माय अर्लियर लेटर डेटेड 7th May 2014. Since then, sir, we are eagerly awaiting to get an appointment from you for conferring Chirmule Awards at your office. Sir, as the time for declaring Chirmule Puraskar for the year 2014 is coming nearer, we feel it proper to declare it only after conferring the Puraskar of 2013 on your honor. We therefore sincerely request you to favor us with an early appointment and oblige. हे 21 नोव्हेंबरचं पत्र होतं. 26 नोव्हेंबरला त्यांचं उत्तर आलं. डिअर मिस्टर गोडबोले, सर्व पत्रावर त्यांच्या स्वतःच्या सह्या आहेत. डिअर मिस्टर गोडबोले, थँक्यू फॉर युअर लेटर ऑफ November 21st. Extensive travel during the last several months has made it difficult to find a convenient date to receive the WG Chirmule Award. I would be pleased to receive the award in my office on December 15th at 5:30 PM if that would suit you. इतका मोठेपणा त्याने आम्हालाही दिलं की तुम्हाला सोयीस्कर आहे. थँक यू वन्स अगेन फॉर कन्फरिंग द अवॉर्ड ऑन मी. मग 28 तारखेला मी त्यांना पत्र दिलं. कन्फरिंग रिस्पेक्टेड श्री रतन टाटा, I am grateful for your letter dated 26 November and thank you for taking out time to receive the WG Chirmule Award. Monday the 15th December and the time 5:30 PM is suitable to us, and accordingly we, the trustees, will be in your office at Elphinstone Building, 3rd floor, 10 Veer Nariman Road, Mumbai at 5:15 PM on Monday the 15th December 2014 to confer the award on you. Thanking you once again and with respect, yours sincerely. हे आता 28 तारखेचं 28 नोव्हेंबर. मग त्यांची मेल आली आणि त्या मेलला आम्ही उत्तर पाठवलं.
त्यांची मेल अशी होती की ऑफिसला आमच्या मेल ॲड्रेस येऊन थँक्यू फॉर युअर मेल, कारण रतन टाटासाहेब मुंबईत नसतील तेव्हा बहुतेक. थँक्यू फॉर मेल and for the attached letter confirming the availability of your trustees to confer the award on Mr. Tata on December 15th. We could accommodate 4 or 5 persons in our office. So could you please confirm the number of persons who would be coming? Many thanks and best wishes, Dilnath J. Gilder, personal assistant. तर आम्ही इकडनं लगेच उत्तर पाठवलं. डिअर मॅम, थँक्यू फॉर युअर ईमेल. अकॉर्डिंगली म्हणजे आमच्या ऑफिसनी पाठवलं. I am advised to confirm you that the maximum number of persons coming on 15 December will be 5. आणि मग आम्ही त्यांना 15 डिसेंबरला तो पुरस्कार दिला. त्याचा मी वृत्तांत पुढच्या भागात सांगेन. आणि त्यानंतर एक पत्र पाठवलं. त्यांना आभारचं पत्र पाठवलं. हे शेवटचं पत्र आमचं पत्र आहे 20 डिसेंबरचं. Respected Sri Ratan Tata, we are grateful to you, sir, for receiving Chirmuri Award on Monday, the 15th December. Your acceptance of the award has really highlighted the selfless work of late W.G. alias Annasaheb Chirmule. We are obliged for the kind and affectionate treatment given to us during the meeting. We could never have dreamed that a great icon like you will be so informal and warm to us and shall spare his valuable time to enlighten us on his thoughts. A Sanskrit poet, while describing great men, has written a verse: Bhavanti namra tarva phalagamay navambubhi bhuri vilambato dhana anudatta satpurusha samat samruddhibhi svabhava evaisha paropakarinam. It means a tree laden with sweet fruits because of their weight bends downwards towards Mother Earth, and cloud full of rain comes down to give showers. Similarly, when a virtuous man works honestly and becomes wealthy, by his very nature, becomes more and more humble, humane, and helpful. I remember this verse after meeting you, sir. We will cherish the sweet memories of this meeting lifelong, and they will help us to be on the right and righteous path. I am sending here with few photographs and newspaper cuttings for your perusal. I would like to repeat our sincere invitation to you to visit Satara sometime and oblige. Lastly, if you so allow, I wish to write an article on our meeting depicting the warmth we experienced as your noble behavior. I hope you will kindly permit me. Thank you and with respect, yours sincerely. तर असा हा पत्रव्यवहार जवळजवळ 1 वर्षाचा. हा सगळा अनुभव फार चेतनादायी होता. पुढच्या भागात मी त्या अनुभवाचं प्रत्यक्ष वर्णन करीन. तोपर्यंत नमस्कार.